श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 3. द्वितीय स्कंद. उद्धव आणि विदुर यांची भेट. भगवंताच्या बाललीलाचे उद्धवाने केलेले वर्णन. भगवंताच्या अन्नलीला चरित्राचे वर्णन. उद्धवाचा निरोप घेऊन विदुराचे मैत्रीय ऋषीकडे प्रयाण. विदुराचा प्रश्न आणि मैत्रियांचे सृष्टिक्रम वर्णन. विराट शरीराची उत्पत्ती. विदुराचे प्रश्न. ब्रह्मदेवाची उत्पत्ती. ब्रह्मदेवाने केलेली भगवंताची स्तुती. 10 प्रकारच्या सृष्टीचे वर्णन. मन्वंतरातील कालविभागाचे वर्णन. सृष्टीचा विस्तार. विराह अवताराची कथा. दितीची गर्भधारणा. जय विजय आणि सनत्कुमाराचा शाप. जय विजयाचे वैकुंठातून पतन. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय. हिरण्याक्षाबरोबर वराह. भगवानाचे युद्ध. हिरण्याक्षवध. ब्रह्मदेवाने रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टीचे वर्णन. कर्दमाची तपश्चर्या आणि भगवंताचे वरदान. देवहूतीबरोबर प्रजापतीचा विवाह. कर्दम आणि देवहूती यांचा विवाह. कपिल देवाचा जन्म. देवहूतीचा प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा. महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन. प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन. अष्टांग योगाचा विधी. भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा. देहासक्त पुरुषाच्या अधोगतीचे वर्णन. मनुष्य योनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन. धूम्र मार्ग आणि आचरादी मार्गाने जाणाऱ्याच्या गतीचे आणि भक्तियोगाच्या उत्कृष्टीचे वर्णन. देवहूतीला तत्वज्ञान आणि मोक्षप्राप्तीची प्राप्ती असे तृतीय अध्यायात अनुवाद केलेला आहे. हरे नमः. श्रीकृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारती विदुरनीती 1. कौरवगरीती अपमान. स्वजनगृह त्यागोन विदुर हिंडे तीर्थातरी. नाना तीर्थे फिरत फिरत यमुना तटी अकस्मात जाहली उद्धवाची भेट. म्हणे सांग माता श्रीकृष्णाची एकताची. श्रीकृष्ण नाम सान. उद्धवाचे हरले देहभान. लोपला रे सूर्यकृष्ण जो काळाचाही काळ असे. श्रीकृष्ण विनवी स्वमाता पितायसी. म्हणे विवचलो आपुल्या सेवेशी. राज्यपती वैसवून उग्रसेनाशी. म्हणे मी दास तुमचा जाण. नाना दैत्य निर्दाळले भूमी भाराशी उतरविले. भारतीय रणी राजे मारले. कौरवादिकही श्रीकृष्णे स्वकुल झाले मत्त. विप्र शापाचे करुणी निमित्त. काळरूप कृष्ण अनुमोदत. प्रभास पट्टणी पातले. तेथे प्याले मद्य वारुणी. एरक आणि शस्त्रे घेऊनी. परस्पराशी लढुनी. ब्रह्मशापे यादव संपले. भागवत सांगोन मजला. म्हणे उपदेशावे विदुराला. अशी आज्ञा देवोन मैत्रियेला. केले श्रीकृष्ण निजधामा. उद्धव केला बदरिकाश्रमास. विदुर जाय हरिद्वारास. धन्य विदुर एकनिष्ठ. पाहता झाला मैत्रिया. मैत्रियाचे होता दर्शन. विदुर घाली लोटांगण. म्हणे तोडावे भवबंधन. ज्ञानोपदेश करुणी. श्री मैत्रेय विदुराशी. साखत्त सांगितले जगदुत्पत्तीशी. मुळी पाहणे भागवताशी. कथा पुढारा एकाती. मैत्रेय सांगे विदुराप्रती. विराट स्वरूपाच्या ब्रह्मादी विभूती. ज्याचे वंश प्रजापती. राजवंश आणि मन्वंतरे. वर्णावी भगवंताची स्वतंत्रता आणि प्राण्याची उत्पत्ती कथा. ज्ञान योग कर्म मार्ग सोपा. सांगा मजसी मैत्रेया. नाभी कमळात प्रगटून. सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन. चित्त एकाग्र करून ब्रह्मदेव स्तवी नारायण. गुणगान आपले श्रवण करिता. हृदयात आपण वसता. यज्ञ दान मार्ग आराधिता. अक्षय फल दातृ मनुष्याशी. सगुण प्रथित निर्गुण वर्णन. स्तुतीने मी झालो प्रसन्न. सृष्टीचे करी निर्माण. श्रीहरी विधीस बोलले. प्रकृतीपासून 6 प्रकार. विकृतीपासून 3 प्रकार. प्रकृती विकृती मिळून मिश्र 10वी सृष्टी होत असे. महतत्व महाभूत अहंकार. इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिय. स्थावर पशुपक्षी अविद्या. मानव देववर सृष्टी रचिल्या ब्रह्मदेवे. करता कालगणना. ब्रह्मदेवाची वर्ष 100 जाणा.
त्यातील 50 संपली जाणा. द्वितीय परार्थ साप्रत आहे. पहिला परार्थ ब्रह्मकल्प, दुसरा परार्थ वराहकल्प. म्हणून आपण करिता संकल्प. वराहकल्प उच्चारितो तम मोह महामोह तामिस्थ अज्ञानवृत्ती निर्माण अंधता मित्र प्रसवोनी 10 मानसपुत्र. ब्रह्मा तृष्ट झाला स्वदेह करुणी द्विय भाग शतरूपाने मनु स्वयंभुव. मैथून जन्म प्रजा प्रारंभ. इथून या झालीसे पृथ्वी गेली रसातळात. पाहुणे ब्रह्मा चिंताक्रांत नागपुडीतून अनुष्ट मात्र. विराह शावक अवतरले पाहता झाला पर्वतकार. हिरण्याशाचा करोने उद्धार. क्षितिज थांबली जलावर सुरवर जय जयकार करीती. कश्यपाची भार्यातिथी संध्या समयी मार्गे रती हिंडत असतो रुद्र भूतपती. सांगे कश्यप हे ना बरवे उपदेश न मानी तिती. कश्यप करी तिची तृप्ती द्वयकृपुत्र होतील म्हणती. त्या गती प्राप्त श्रीहरी करी. कश्यप म्हणती तुझ्या पौत्र महाभागवत होईल ख्यात. कीर्ती त्याची सर्वत्र दिंगत मानव वर्णतील. दिव्य ऐसा वैकुंठ लोकी सनकुमारिदी महाभक्त येती. जय विजय द्वारपार त्यासी जाण्याकरिती कटकाव. कुमार शाप देती दोघासी जा मत्स्य लोकी म्हणती. वृत्तांत कळता घननिळाशी आलिंगिती निजभक्ता. जय विजयाशी शापिले हे तो बरवे झाले. मत्रिच्छे हे वर्तले पुढे लीला करणे असे. भगवदीच्छा तो प्रमाण कुमार करीती प्रदर्शिन. जय विजय नमस्कारून गेले मागुते तिथी गर्भा. दिती प्रसविली 2 बाळे जय विजयाची झाले जुळे. हिरण्यकश्यपू हिरण्याश बळी नाम पावले दैत्य जगी. पाहता श्री वराहासी हिरण्याश करी कदा घातासी. अभिजित शुभयोगीशी दैत्य वधावा म्हणे ब्रह्मा. ब्रह्मा असे बाळ ज्यासी सांगे विचार घटिकाचा. कानशिली करिता प्रहार पृष्टीचा. पडले कलेवर दैत्याचे नाना जीव नाना जाती नाना व्यष्टी आणि संपष्टी. देह नूतन धारण करून देव नर्मिले ब्रह्माने. ब्रह्मदेवाच्या हास्य शृंगारा पासून झाले गंधर्व अप्सरा. पितृगण तत्परा झाले अभिमानापासून. करण्या लोकरक्षण म्हणून निर्माण केले जाणा. करता तपचरण ऋषी तेने जाहले. तप करिता ऋषी कर्तव्य. श्रीहरी होऊन प्रसन्न मने कन्या अर्पण. मनुराज तुझ लागी कर्दम नेत्री अक्षुपात. तेची बिंदू सरोवर ख्यात. मनुस्करनेसह येत करी अभिवादन त्या लागी. कन्या माझी देवहूती तुची तिजला अनुरूपी पती. नारद मुखे एकिली कीर्ती प्राणी ग्रहण करी आता. कर्दमासी करोने निज जामात निज कन्येशी अलिंगित. सुखे नांदा ऐसे म्हणत मनु ब्रह्मावरती परतला. इकडे कन्या देवहूती पती सेवा झाली करती. सकळही त्या योन दुर्मती. प्रसन्न केले कर्दमासी स्वसामर्थ्य विमान बनवूनी. त्यात हिंडे स्वपत्नीक मुनी. नाना क्रीडा करी आनंदोनी. त्यासी कन्या 9 होती. श्री कपिले रूपे कालांतरी. श्रीहरी प्रगटे देवहूती उदरी. मरी चांदी पातले नदी तीरी. त्या कन्या अर्पी कर्दम संस्थानी. दाता कन्यापती कर्दमाने केली कपलस्तुती. ब्रह्मी लाविले चित्तासी सद्गतीसी पाविले. मम मायापाश तोडण्या तुझी समर्थ ईश. देवहूती प्रार्था कपिलास बिंदू सरोवर आश्रमी. श्री कपिल भगवान म्हणती मातेसी. धरावी संत संगतीसी. ध्यावावे मम चरणाशी. नित्य शूद्र मार्ग हा अनादि निर्गुण प्रकाश. तोची आत्मा आद्य पुरुष. प्रकृती आश्रय करी विश्व. जगद्दुपती कारण जे. सर्वाभूती समभाव. सर्वाठाई मीच देव. मन्ना माची दृढ नाव. स्वधर्माचरणे पार पाविजे. इंद्रिया विषयापासून काढणे. आत्मस्वरूपाकडे वळवणे. यासीच मी योग म्हणे. जाननिच्छे देवहूती. करावे स्वधर्म पालन. अधर्म परधर्म त्या येऊन सदा संतोष मानून. भगवन नाम घोष करी. संत चरण सेवेऊन. करोनिया शुद्ध मन माझे करावे जी. ध्यान अष्टांग योग आचरावे. निष्काप कर्म सकळ जरी. मज लागी ती अर्पण करी. माझे लागले वेळ खरोखरी. तो मदभक्त थोर जाणावा. सर्वात्मका मज ईश्वराशी. नित्य भजावे भक्तीशी. भक्तियोगेची तू मजशी. अविलंबेसी पावशील. स्वर्ग आणि नरलोक.
या भूतलावी देख जीव भोवती दुःख अनेक पाप भोगणे न सृष्टीची सुकर गर्दभ स्वान योनी याच जाण नरक खाणी नाना या योनीत दुःख भोगोनी भाग्य लाभे नरदेह गर्भगत दुःख 9 महिने देवा विनवी सोडवा यातने जन्मा येता सर्व विसरणे काम मदात आयुष्य वेची जीव केवळ भोगा सक्त ते तो सुकरा समान असत म्हणून नीत भाजने भगवंत पुनरावृत्ती टाळाया नाना शास्त्राच्या कथिला वाटे एकची देव असे अनेक भासे वस्तुस्थः ईश्वर एक असे ब्रह्म हा तो अनेकाचा तू सर्वांपण भावाने भक्तीने श्रीहरीशी भजने भक्ती पावी जे वैराग्य ज्ञाने तेने ब्रह्मदर्शन होय गे एकोनी पवित्र कपिलगीता देवहूतीची केली मोहममता भक्ती ज्ञान झाले चित्ता आश्रमी राहिली योगाचरणी समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्ध पद नामे थोर मातृगया सिद्धपुर मनती आजही त्या ठाया समुद्रकाठी कपिलमुनी ईशान्येस राहिले जाऊने तेथे समाधी लावूने एकचित्ते बैसले ते इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे तृतीयोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण भगवान की जय. हे नमः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 4 चतुर्थ स्कंद. स्वयंभू मनुच्या कन्याच्या वशाचे वर्णन. भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांचा द्वेष. सतीच्या पित्याकडे यज्ञोत्सवात जाण्यासाठी आग्रह. सतीचा अग्निप्रवेश. वीरभद्राकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस आणि दक्षवध. कैलासावर जाऊन ब्रह्मादी देवाकडून श्री महादेवाची मनधरणी. दक्ष यज्ञाची पूर्तता. ध्रुवाचे वनात जाणे. वर मिळवून ध्रुवाचे घरी परतणे. यशाकडून उत्पत्ताचा वध व ध्रुवाच्या यक्षाबरोबर युद्ध. स्वयंभू मनूने ध्रुवाला युद्ध बंद करण्यासाठी समजाविणे. ध्रुवाला कुबेराचे वरदान आणि विष्णू लोकाची प्राप्ती. ध्रुव वंशाचे वर्णन व अंगराजाचे चरित्र. वेन राजाची कथा. महाराज पृथूचा अविभाव्य आणि राज्याभिषेक. बंदी जनांकडून महाराज पृथूची स्तुती. पृथ्वीचे पृथ्वीवर रागावणे आणि पृथ्वीकडून ज्याची स्तुती. पृथ्वीचे दोहन. पृथूचे अश्वमेध यज्ञ. महाराज पृथूच्या यज्ञशाळेत भगवान श्रीकृष्णाचा प्रादुर्भाव. महाराज पृथूचा आपल्या प्रजेला उपदेश. पृथूंना सनदिकांचा उपदेश. राजा पृथूची तपश्चर्या आणि परलोकगमन. पृथूची वंशपरा आणि प्रचेतांना भगवान रुद्राचा उपदेश. पुरंजन व्याख्यानाचा प्रारंभ. राजा पुरंजनाचे शिकारीसाठी वनात जाणे आणि राणीला राग येणे. पुरंजनपुरीवर चंडवेगाची चढाई आणि कालकन्येचे चरित्र. पुरंजनाला स्त्रीजन्म आणि अविज्ञाताच्या उपदेशाने त्याला मुक्ती मिळणे. पुरंजने प्रख्यानाचे तात्पर्य. प्रचेतांना भगवान श्रीकृष्णाचे वरदान. प्रचेतांना श्री नारदाचा उपदेश आणि त्यांना परमापदाचा लाभ. हे मराठी अनुवाद केलेले आहे. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुत्रिका धर्म करुण रुचीस दिल्ली आकुती जान. पतीचा दक्षालोकन. स्वयंभू म्हणूने तिथल्या मूर्ती पावली कीर्ती. नरनारायण जन्म घेती. व्यापारी कृष्णार्जुन खाती. वंश प्रजापतीचा. पूर्व कृषीचे सत्रात. दक्ष प्रजापती आले सभेत. सर्व दक्षाची उत्थापन देत. ब्रह्मा शिवाखेरीज अनादर वाटला. दक्षाशी दक्ष भूगीने शापिले शिवाशी. या प्रसंगी निमित्तेसी ते उदासीन राहिले. यश गंधर्वाच्या विमानपक्ती.
आकाश मार्ग जाता देखिला सती, माहेरी जावे वाटे चित्ती, मने सती भूतनाथा, दक्ष कर्मठ गर्विष्ठ, त्यास न कळाला मदभाव श्रेष्ठ, जरी जाशील पितृगृहास, अपमानितील तो तुझ पाही, दक्ष मंडपी येता सती, सत्कार न करीच प्रजापती, नाही अविभाग्य शिवाप्रती, पाहोनी कोपी सती बहु, शिव निंदकापासून माझा जन्म, यास्तव हा देह न ठेवी जाण, प्रदीप्त करी योगाग्री, कर्पूरवत देह झाला, वृत्तांत सांगता नारदाने, जटा आपटली शिवाने, त्यातून उत्पन्न वीरभद्राने, दक्ष शिर टाकले यज्ञकुंडात, भुंगूच्या अपुटन दाठी मिशा, दंत विरहित केला उषा, भगाची करुणी नेत्रदशा, कैलास पर्वती परितले, ब्रह्मा घेऊन देव द्विजियाशी, वेगे पातला कैलासाशी, विशाल वटवृक्षाच्या छायेशी, कर्पूर गौरवास देखिले, ब्रह्मदेवाने क्षमा याचून, करथिले दक्ष यज्ञ विध्वंसन, आपलाच यज्ञ भागातून आज हा यज्ञ पूर्ण हो, देव माया मोहित अज्ञजन, मी न करी त्याचे अपराध स्मरण, दंडित असे मूढ जन, धर्म मर्यादा रक्षणार्थ, शिवाने करथिल्याप्रमाणे, देव करीतले झाले जाणे, यज्ञ संपन्न होता क्षणे, महाविष्णू प्रगटला, उत्तान पादास भार्या, दोन सुनीती सुरुची प्रिय जाना, ध्रुव सुनीतीचा बाळ सान, तात अंगी इच्छी बैसण्या, सुरुची त्याचा धिक्कार करी, मने नारायणा प्रसन्न करी, ध्रुव निघाला वनांतरी, श्री नारदे त्यास उपदिशिले, ध्रुवाने मधुवनी तप केले, प्राणारोधे देव व्याकुळले, भगवंते सर्वा निर्भर केले, भेट देईन मी ध्रुवा, श्री विष्णू प्रगटले मधुवनात, ध्रुव नयनी आशुपात, पृथ्वी प्राप्त समुद्र वलयांकित, आनिक स्थान आढळे पदीचे, श्रीहरी पावले अंतर्धान, ध्रुव बाळ नगरात परतोन, त्यास राजपद देऊन, राजा निघे वनांतरी, सुरुची मातेचा पुत्र उत्तम, केला मृगयेशी जान, यशवदी उत्तमा लागोन, ध्रुव यश संहार आरंभी, यश संहाराचे वर्तमान, कळता मनुये धावोन, यश कुबेराचे दास जान, समजावी ध्रुव बाळा, मान द्यावा श्रेष्ठाशी, कृपा करावी अनिष्ठाशी, तोषवावे कुबेरासी, उपदेशोनी पोत्रा परतले, कुबेर तिथला ध्रुवासी वर, ध्रुवे केले राज्य दूर, जाता झाला बदरीद्वार, अष्टांग योग आचरिला, श्रीहरीचे पार्षद त्वरित विमान घेऊन आले देथ, मृत्यूच्या डोही पाही देत, ध्रुव वैकुंठी पोहोचला, ध्रुवाचा वंश विस्तारित, अंगराजा झाला त्यात, अधर्माची कन्या सुनीतीस कुपुत्र वेन झाला, वेनाची पाहुणी वृत्ती, अंगराजा झाला कष्टी, निघून गेला वनाप्रती, मने चित्त ठेवीन हरिपायी, राजपती बेसला दुष्टवेन, करी साधूचा अवमान, मने न करावे यज्ञ साधन, ऋषी हुकारे मृत्यू पावला, राजा हरिण राज्य पाहोन, ऋषी करीती वेन जंगा मंथन, पुरुष उत्पन्ना झाला जाण, निषाद म्हणती त्यास ऋषी, करिता वेन पाहू मंथन, तेथे युगील झाले निर्माण, पुरुषा पृथुनाम आची म्हणती त्रियेशी, ऋषी करीती पृथु अभिषेक, राज्यपती बेसविला देख, स्तवनीय ऋषी कसे असे एक, माझी स्तुती नका करू, सुतमागध बंदी जन म्हणती तू नारायण, प्रजेस करविशी धर्म स्वधर्माचरण, अंधर्मासी दंडशील, आर्तजनाशी कधी न दंडिशी, शत्रुस असह्य अससी, संत विवेक विष्णुभासी, सदा प्रेमळ स्वजनाचा, पृथ्वीने धान्य बीज ग्रासोन, पृथ्वीने घेतला मनुष्यबाण, पृथ्वीवर रोखताशी क्षण, मानव देही प्रगटली, मी ना अपराधी पृथुराया, शरण आले तुझ्या पाया, रक्षण करी दीनदयाळा, पृथ्वी विनवी राजाशी, आचार स्पष्ट होता लोक, मीची गिळी औषधी समस्त, दोहन करते नेमून यास्तव, दोहून सर्व मिळवावे, एकोने पृथ्वीचे भाषण, नेमिले वत्स्य पात्र जाण, पृथ्वीला समतल करोन, ग्राम दुर्ग पट्टेने निर्मिली, पृथ्वी शत अश्वमेध करी, इंद्र पाखंडी वेशधारी, यज्ञ अश्वाचे हरण करी, सांगता यज्ञी पुन्हा पुन्हा, पृथुपुत्राने अश्व आणले परत, पृथूने केले धनुष्य सज्ज, ब्रह्मा म्हणेन उचित, इंद्र तर यज्ञाचे अंग असे, पृथ्वीने केला यज्ञ पूर्ण, प्रगटला यज्ञ नारायण, हरीची आज्ञा मानुनी प्रमाण, इंद्रा तिथिले अलिंगन, जय जयाजी लक्ष्मीपती, तुझे नाम गुण श्रवणाशी, देवील सहस्त्र
कर्ण मजसी तव चरणाचा आश्रय दे. राजा प्रवेशाला स्वनगरी औदयाची कार्य करी. परदोष पाहण्याची उत्ती मने सोडा प्रजाजना हो. एकदा राजा निजसेवेशी उपदेश करत असता प्रजेशी सनत कुमार आले गगन मार्गसी. रायाने त्याशी पूजिले पृथू राजाची पाहुणे भक्ती. सनकुमार प्रसन्न होती ज्याशी उपदेश करती भवसागर पार करण्याचा. राज्य सोपवून पुत्रासी पृथूने आचिले योगाशी. देह मिळवून पंचभूताशी केला परधर्माशी. आची सवे वजितास्थावा पौत्र बहिषद यज्ञ केले असंख्यात. भूदर्भात छदित करीत त्याशी पुत्र झाले प्रजे तस. जात असता ते वर्णात रुद्र त्यांना उपदेश म्हणे जपता रुद्रगीत हरितृष्ट होईल. प्राचीतस आराधिती श्री विष्णूस प्राचीन ब्रह्य कर्मासक्त. त्यास करण्या ज्ञानोपदेश देवर्षी नारद पातले. यज्ञ केला पशुघात होतात तुझा अंत सूट घेतील ते म्हणत. पुरंजनाख्यान सांगितले पुरंजन भर्यासह वर्तमान. सुखोपभोगी असे मग्न अज्ञान भावे दक्षा जाण. मनोनी सद्गुरुनाथा बजावा. पुरंजन केला मृगनेस परतो न येता राजगृहास. न विचारता गेलो म्हणत अनुनय करीतसे भार्याप्रती. राजा पुरंजन अनेक राज्ञी नाम जिचे पुरंजनी. अनेक कन्या पुत्र प्रसवूनी धन्य धन्य मानती. ते चंडवेग नावाचा गंधवाधिपती अनेक काळयवनाधिपती. लुटालूट करी सर्व प्राती जरा कन्या काळाची. यवनधिपतीने केली स्वारी उद्ध्वस्त केले पुरंजनपुरी. राजा मारला सपरिवरी पुनर्जन्म विदर्भगृही. वैधवी दिदिले मलयध्वजाशी तो तिला घेऊन गेला वनाशी. योगमार्गे योगोनी देहासी मलयध्वज मुक्त झाला. वैदेवी करी महाविलाप पातला तेथे मित्र अविज्ञात. शूद्र बोध करुणी तीच तेने झाली मुक्त बंधन. प्राचीन बरी राजर्षी सांगोनी या कृपकासी. नारदे केले उपदेशाशी राजा मनी बोध करी. मन ऐसी सर्वास कारण मनीची घडवी जन्ममरण. मनीची होईल तारक जाण ते मन लावी हरिचरणी. नारदाचा उपदेश ऐकून राजा झाला प्राज्ञ. कपिलाश्रमी जाऊन सरुपता मुक्ती पावला. प्रचेतस करीत होते उपासन. त्यासी विष्णू झाले प्रसन्न. मने मारिषा भार्या जाण. जी कन्या अप्सरा प्रलोचाची. प्रचेतांनी वरिले मरिषेची. पुत्र उपजला पूर्वीचा दक्ष प्रजापती. मने आरुचू कर्मासी ते समर्पित असो तुझ. पुत्र हाती राज्य सोपवूनी पश्चिम तीरी राहिले जाऊनी. तेथे नारद मुनींनी उपदिशले प्रजेतास. प्रजेतांनी करुणी आराधना पावले श्री हरिचरणा. झाले उड्डाणपाताचे वर्णन परिवासा वंशप्रिय व्रताचा. इति श्री गुरुमाऊली विरिचरित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे चतुरोध्याय. श्रीकृष्णपन्नमस्तु. हरे नमः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय.